जल जीवन मिशनची कामं कुणी घेतलीत? कुणी? अरे म्हणजे जे काम आलं त्याच्यावर जर 20-20, 25-25% जर तिथं कमिशन घेतलं जात असेल तर ह्याला विकास म्हणतात का? मग जर काही लोक फक्त मोठी होत असतील आणि तुम्हाला जो फोन येतो साहेबांच्या कार्यक्रमाला जाऊ नका, सुप्रियाताईंच्या कार्यक्रमाला जाऊ नका, हा फोन कोण करतं? कोण करतं तुम्ही मला सांगा? मलिदा गँगच करते ना. मग अशा पद्धतीने ठराविक लोकांनाच तुम्ही मोठं करणार असाल तर हे लोकांना कसं पटेल? वेगळ्या वेगळ्या गावामध्ये तुम्ही जाता, गरीब लोकांना एकत्रित आणता आणि मंदिरामध्ये शपथा घ्यायला लावता. आणि शपथा त्यांनी कशासाठी घ्यायच्या? तुम्ही मलिदा गँगला मोठं कराल म्हणून त्यांनी शपथा घ्यायच्या का? अरे काय चाललंय या मतदारसंघामध्ये? मी तुम्हाला सांगतो हे योग्य नाही. स्वतःचा विचार केला पाहिजे. अहो तुम्हाला फोन येतात, तुमच्यावर कारवाई होती, मग आमच्यावर कारवाई होत नाही का? इथं राऊत साहेबांवर कारवाई झाली नाही का? किती महिने ते जेलमध्ये होते का नव्हते? कोणासाठी होते? तुमच्या आमच्यासाठी होते. आमच्यावर ज्या कारवाई चालल्यात का? कारण का आम्ही भूमिका घेतली. काय भूमिका घेतली आम्ही? मी चुकलो का हो? तुमच्या घरामध्ये जर एखादी थोर व्यक्ती असेल, वडीलधारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीच्या बाजूने, विचाराच्या बाजूने तुम्ही थांबणार का नाही थांबणार सांगा? मग मी माझ्या आजोबा बरोबर राहिलो, काय चूक केली याच्यामध्ये? मी माझ्या विचाराबरोबर राहिलो, काय चूक केली का? आणि मग या बलाढ्य शक्तीच्या विरोधात हा छोटासा कार्यकर्ता तुमच्यासारखाच जर लढत असेल आणि कारवाई होणार हे माहित असताना सुद्धा लढत असेल, त्याला खरं म्हणतात विचार. काही लोक म्हणतात वय झालं की भजन करा. अरे वय झालं की फक्त लोक भजन करतात का? अहो मला 5-5 वर्षाची मुलं सुद्धा माहिती जे भजन करतात, कीर्तन करतात. अरे पण त्याला अध्यात्म कळलं पाहिजे, त्याला भजन काय कळलं पाहिजे, सकारात्मक विचार काय असतात हे कळलं पाहिजे. आणि ज्यांना कळतं ते अशा प्रकारचा भेदभाव करत नाही आणि अध्यात्म आणि भजनाबद्दल तर कुणीच बोलत नाही. अहो मी बोललो तर माझं वय काढतात, मला बच्चा म्हणतात. पण चांगले ना, लहान पोरं कशी असतात? बच्चा असतात पण दिलचे सच्चे असतात. आणि आदरणीय पवार साहेबांचं वय काढतात. अरे काय चाललंय? अरे आम्ही युवा असलो ना तरी आज आदरणीय पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा लाज वाटते. 84 वयाचे युवा आहेत ते, आणि ते आपल्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आज लढत आहेत. आणि ह्यांच्यावर तुम्ही टीका करता? अरे काय बाबा, काय अवघडच आहे. खरं तर खूप काय आहे मला बोलायचंय, पण मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्याला कुठेतरी विकासाच्या बाजूने राहणं फार महत्वाचं आहे. केंद्रामध्ये आपले अनेक विषय असतात. शेतकऱ्याचे विषय आहेत, आरक्षणाचे मुद्दे आहेत. आता इथं राऊत साहेब आहेत. मी त्यांना विचारतो की जेव्हा पार्लमेंटमध्ये खासदार संभाजीराजे साहेब जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होते, भाजपचे नेते आणि तिथं असणारे खासदार त्यांना बोलून देत होते का साहेब? काय विषय मुद्दा मांडत होते? आरक्षणाचा, मराठा आरक्षणाचा मुद्दा. तुम्ही रेकॉर्ड काढा, भाजपचा एक सुद्धा खासदार नाही ज्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पार्लमेंट